आई सप्तशृंगी मातेच्या चैत्रोत्सवानिमित्त खानदेशातून आलेल्या सर्व भाविकांचे आम्ही स्वागत करत आहोत। तसेच सर्व भाविकांसाठी आम्ही सुनील महाजन व कीर्ती महाजन यांच्या वतीने आम्ही ठेंगोडा येथे गणपती मंदिराजवळ आम्ही महाप्रसाद 3 ते 4 दिवस ठेवलेला आहे। त्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा आणि तिथे आम्ही रुग्णवाहिकेची पण व्यवस्था केली आहे। तसेच काही डॉक्टरांची पण आम्ही व्यवस्था करणार आहोत। कोणाला काही अडचण आली, आजार काही कुठलाही दुखापत झाली तर आम्ही सर्व भाविकांसाठी ती पण व्यवस्था केली आहे। चैत्रोत्सव निमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत। ठेंगोडा जिल्हा परिषद गटाच्या वतीने कीर्ती सुनील महाजन परिवाराच्या वतीने आम्ही सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत करीत आहोत। सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांची गर्दी आज ब्राह्मणगाव इथे मोठ्या संख्येने आपल्याला बघायला मिळते। 4 दिवस चालणाऱ्या यात्रे उत्सवा प्रसंगी खानदेशातून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणाहून ये जा करत असतात आणि आज बघितलं गेलं तर स्वर्गीय रोहित दादा आयरे मित्र परिवार यांच्यातर्फे मात्र ब्राह्मणगाव येथे ठिकठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या तरुणांकडून स्वयंसेवी पद्धतीने काम केलं जात आहे। जिथे पाण्याची व्यवस्था नाहीये तिथे व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या युवकांचं खऱ्या अर्थाने कौतुक केलं पाहिजे की स्वर्गीय रोहित दादा मित्रमंडळ यांच्या मित्रमंडळाची जी अखंड सेवा चालू आहे ती सेवून आहे आणि मानाचा शिरपूरचा रथ दिनांक 30 तारखेला ब्राह्मणगाव इथे दुपारी 2 वाजता ठीक 2 वाजता ब्राह्मणगावच्या बस स्टँडवर येणार आहे आणि याचं आयोजन देखील स्वर्गीय रोहित दादा आयरे मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात येत आहे। आणि आपण सर्व जाणाऱ्या पायी भक्तांना, पायी जाणाऱ्या सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा या ग्रुपच्या वतीने देण्यात येत आहे। पौर्णिमेनिमित्ताने श्री सप्तशृंगी माता मंदिर येथे पायी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी विविध ठिकाणी सेवाभावी उपक्रम राबवले जात आहेत। यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांना अन्नदान, पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप तसेच प्राथमिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत। सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन व कीर्तिताई सुनील महाजन यांच्या पुढाकारातून तज्ञ डॉक्टरांसह वैद्यकीय सेवा देखील उभारण्यात आली आहे। तसेच कीर्तिताई सुनील महाजन व सुनील महाजन मित्र परिवार ठेंगोडा गट जिल्हा परिषद यांच्या वतीने ठेंगोडा येथे भव्य भंडारा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। हजारो भाविकांना याचा लाभ होत आहे। या यात्रेचे विशेष आकर्षण असलेला मानाचा रथ हा देखील या यात्रेदरम्यान आकर्षणाचा भाग आहे। येत्या 30 तारखेला ब्राह्मणगाव येथे दुपारी 2 वाजता यांचे बस स्थानक इथे आगमन होणार आहे। स्वर्गीय रोहित दादा आयरे मित्र परिवाराकडून रथाचे स्वागत करण्यात येणार असून यावेळी मानाची आरती देखील ब्राह्मणगाव इथे पार पडणार आहे। दरम्यान ब्राह्मणगाव ग्रामपालिकेकडून पायी चालणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून स्वच्छतेसाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून परिसरात सातत्याने स्वच्छता राखली जात आहे। सुरक्षेच्या दृष्टीने सटाणा पोलीस ठाणे यांच्या मार्फत कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खांडेकर, ठोके, देवरे, कदम यांच्याकडून सतत पहारा दिला जात आहे। तसेच ब्राह्मणगाव ग्रामपालिकेकडून CCTVच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर बारकाईने नजर ठेवण्यात येणार असून पोलीस प्रशासनासोबत समन्वय साधून सुरक्षेची अधिक दक्षता घेतली जात आहे। दरम्यान यात्रेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे। अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। 4 दिवस चालणाऱ्या या यात्रेत दानशूर व्यक्तीकडून ठिकठिकाणी भाविकांसाठी निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक भक्तिभावाने सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी जात असून सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे।